भिवंडी तालुक्यातील दुगाड फाटा येथे नुकताच जीवनज्योत दिव्यांग सामाजिक संस्थेच्या 3ऱ्या वर्धापन दिनानिमित्त जीवनज्योत दिव्यांग सामाजिक संस्था आयोजित दिव्यांग मेळावा व मोफत डोळे तपासणी शिबिर तसेच मीनाक्षी फाउंडेशनच्या वतीने ब्लँकेट वाटप त्यासोबतच अल्प दरामध्ये चष्मे वाटप देखील यावेळी जीवनज्योत दिव्यांग सामाजिक संस्थेच्या वतीने करण्यात आले आणि या शुभप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून प्रहार दिव्यांग शासकीय व निमशासकीय संघटना महाराष्ट्र राज्य ठाणे जिल्हा अध्यक्ष रवींद्र तरेसर, महिला व बालविकास ठाणे जिल्हा माजी सभापती वैशालीताई चंदे, ओलिंपिक असोसिएशन सदस्य सुरेश जाधव समेत अनेक मान्यवर अतिथीगण या शुभप्रसंगी उपस्थित होते। तसेच या कार्यक्रमासाठी अनेक दिव्यांग बांधव देखील यावेळी उपस्थित होते। उपस्थित सर्वांचे जीवनज्योत दिव्यांग सामाजिक संस्थेच्या वतीने सहर्ष स्वागत करण्यात आले व मनापासून आभार देखील व्यक्त करण्यात आले। या कार्यक्रमात शुभप्रसंगी संस्थापक अध्यक्ष दिनेश शिंगारे, उपाध्यक्ष सुधीर पाटील, सल्लागार संतोष कडव, सचिव संतोष पाटील, सहसचिव विजय जाधव, खजिनदार अनिल ठाकरे, सहखजिनदार सुभाष पाटील, सभासद सुरेश उगळे, सभासद प्रतीक्षा पाटील समवेत जीवनज्योत दिव्यांग सामाजिक संस्थेचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते आणि या सर्वांच्या मेहनतीने कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला गेला। तसेच या शुभप्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या वतीने दिव्यांग बांधवांना ऊर्जा मिळावी या उद्देशाने उपस्थित मान्यवरांनी मनोगते देखील व्यक्त केली आणि या मनोगतातून जीवनज्योत दिव्यांग सामाजिक संस्थेचे उपस्थित मान्यवरांच्या वतीने कौतुक देखील करण्यात आलेले आहे। तसेच यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांचे व ज्यांनी या कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या त्या सर्व शुभेच्छुकांचे जीवनज्योत दिव्यांग सामाजिक संस्थेच्या वतीने मनापासून आभार व्यक्त करण्यात आले आहे। तसेच या शुभप्रसंगी अध्यक्ष दिनेश शिंगारे यांनी प्रस्तावित केले तर या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेंद्र भोईर सर यांनी केले। तर चला पाहूया जीवनज्योत दिव्यांग सामाजिक संस्थेच्या 3ऱ्या वर्धापन दिनानिमित्त दिव्यांग मेळावा कशा प्रकारे आयोजित करण्यात आला होता, थोडक्यात पाहूया। ज्या मातीत जन्मलो तिचा रंग सावळा आहे, छाती ठोकून सांगतो मी छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आहे, मी छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आहे। दीप लावूया श्रद्धेचा, प्रकाश बसेल भक्तीचा, दीप लावूया श्रद्धेचा, प्रकाश बसेल भक्तीचा, दीप लावूया ज्ञानाचा, प्रकाश बसेल मानवतेचा, प्रकाश बसेल मानवतेचा। आदरणीय व्यासपीठ इथे उपस्थित सर्व मान्य ओके धन्यवाद सर।
ओके. सुनील जाधव सरांना विनंती असेल. याचं स्वागत होते. शाहूला योगदान लाभतं, मदत लाभते संस्थेच्या वतीने साहेब आपलं धन्यवाद सर. दिनेश शिकारी सरांकडे सरांचं. ओके. 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 स्वागत करतो. ओके. त्यानंतर पाहून धन्यवाद. त्यानंतर संस्थेच्या सदस्यांना विनंती असेल. ओके. ओके. कारण काही पुढचा कार्यक्रम असल्यामुळे नामदेव कापड पाटील यांनी पण पुढे यावे. थांबा एक मिनटं जरा. ओके. इकडे का? वचून येत नसतात. मिळतात येते माणसे लाखोंनी हजारोंनी. तसेच आज आपल्या मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांना मी आपल्या सर्वांच्या वतीने स्वागत करतो. जीवन ज्योत दिव्यांग सामाजिक संस्था आयोजित दिव्यांग मेळावा व संस्थेचे वर्धापन दिन या दोन्ही औचित्य साधून आपण हा कार्यक्रम केला आहोत. प्रत्येक दिव्यांगापर्यंत पोहोचण्याचा व त्याच्या समस्या जाणून घेण्याचा, त्याच्या अडीअडचणी समजून घेऊन त्या सोडवण्यासाठी त्याला मदत करणे यासाठी
या मार्गदर्शनाने आपला प्रत्येक दिव्यांग हा नव्या ऊर्जेने काम करू शकेल अशी अपेक्षा करतो आणि दोन करतो. जय हिंद. जीवनज्योत दिव्यांग सामाजिक संस्थेच्या आजच्या ह्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या विविध सामाजिक उपक्रमातून दिव्यांगांच्या मेळाव्यासाठी उपस्थित व्यासपीठावर विराजमान आमच्या वहिनी विष्णुजी चंदे साहेबांच्या सौभाग्यवती वैशाली विष्णू चंदे मॅडम, ज्या ठाणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या प्रमुख म्हणून त्यांचं उत्तम असं कार्य राहिलेलं आहे. त्याचबरोबर क्रीडा क्षेत्रातील एक उत्कृष्ट नाव, खरं म्हणजे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर एक क्रीडा शिक्षक म्हणून त्यांची ख्याती आहे. ते माझे मित्र सुरेश जाधव सर, या संस्थेचे सन्माननीय सर्व पदाधिकारी. खरं म्हणजे सर्वांचे नाव घेण्याची इच्छा आहे, पण कार्यक्रमाला झालेला उशीर आणि पुढील कार्यक्रमाला जायचं असल्यामुळे मित्रांनो मी तुम्हा सर्वांनी व्यासपीठाची क्षमा मागतोय. आणि नक्कीच सन्माननीय व्यासपीठ माझे मित्र प्रहार दिव्यांग संघटनेचे भिवंडी तालुक्याचे अध्यक्ष संतोषजी कडव आणि या संस्थेचे ते सन्माननीय सल्लागार आहेत आणि त्यांचे सर्व पदाधिकारी. आज जीवनज्योती दिव्यांग सामाजिक संस्थेच्या उपक्रमाला मी प्रथम मनपूर्वक शुभेच्छा देत आहे. मित्रांनो, जगाच्या एकूण लोकसंख्येच्या 11% लोकसंख्या ही दिव्यांगांची आहे. म्हणजे प्रत्येक 100 माणसांच्या मागे 11 माणसं ही कुठल्या ना कुठल्या स्वरूपात दिव्यांग आहेतच. मग ती शारीरिक असतील, मानसिक असतील, अल्पदृष्टी असतील, मूकबधिर असतील, कर्णबधिर असतील किंवा पूर्णत्व अंध सुद्धा किंवा बहुविकलांगही असतील. खरं म्हणजे देशाचे प्रधानमंत्री माननीय श्री नरेंद्र मोदी साहेबांनी गेल्या 3 वर्षापूर्वी एक शासनाचा अध्यादेश काढला आणि त्या अध्यादेशामध्ये स्पष्ट लिहिलं होतं की आता आपण शारीरिक व्यंग असलेल्या कुठल्याही व्यक्तीला अपंग म्हणणार नाही, तर आपण त्यांना दिव्यांग असं संबोधले जाऊया. त्याचं कारण आम्ही शरीराने इतरांपेक्षा दिसायला असायला कमवत असतो. आम्ही चालण्यातून इतरांपेक्षा गतीने कमी असू. आम्ही बोलण्यातून इतरांपेक्षा शब्दांनी कमी असू. पण परमेश्वराने निर्मिती करत असताना एक गोष्ट मात्र सर्वांना समान दिली, ती म्हणजे बुद्धिमत्ता. आज ज्यांना आम्ही प्रेरणास्थान मानतो त्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या दिव्यांगांच्या प्रेरणास्थान हेलन जे केलं. तुम्हाला माहिती आहे, संगीत क्षेत्रामध्ये दोन्हीही डोळे नसताना सुद्धा रवींद्र जैन यांनी जवळजवळ 150 पेक्षा जास्त चित्रपटातील गीतांना संगीत दिलं. सुधा चंद्रन यांच्या पायांचं अपंगत्व असताना सुद्धा आज सुधा चंद्रन कथक या नृत्य प्रकारात जगविख्यात नर्तिका आहे. अहो, आज दिव्यांग प्रत्येक क्षेत्रात पुढे. पण होते असं की दिव्यांगत्वाला मात करता करता दिव्यांग व्यक्ती, चंदे मॅडम, काय होते, दिव्यांग व्यक्ती स्वतःला कमजोर समजतात. आज तुम्हाला माहिती मी हा विषय का आलो, माझे मित्र सुरेश जाधव सरांना माहिती आहे. अरे तुम्ही स्वतःला कमी समजू नका. दिव्यांग व्यक्ती माझा काय करतो, 10 लोकांमध्ये जेव्हा जनसामान्यामध्ये दिव्यांग व्यक्ती उभा असतो ना, तेव्हा तो त्यांच्यापासून वेगळा होऊन जातो. त्यांच्यापेक्षा स्वतःला वेगळा समजतो. त्यांना असं वाटतं की मी यांच्यासारखा नाहीये, मी यांच्यासारखा चालू शकत नाही, यांच्यासारखा चांगला खेळू शकत नाही. मित्रांनो, संगणकावर बसल्यानंतर बुद्धीच्या जोरावर स्वतःला चालवण्याची ताकद आज दिव्यांगामध्ये. कुठला दिव्यांग असा नाही जो कुठल्या क्षेत्रात मागे, मला सांगा. आज 4 व्हीलर गाडी घेऊन आलो मी स्वतः चालत.
कुठलाही माझ्याकडे ड्रायव्हरने गाडी समोर आहे हे दाखवायचे मला की दिव्यांग कुठल्या क्षेत्रात कमी नाही. आज आमचा मित्र संतोष कडव त्याच्याकडे पाहिल्यानंतर दुसऱ्याला असं वाटतं की संतोष काय करत असेल. अरे शिक्षण पेशात असताना माझा मित्र संतोष बुद्धीच्या जोरावर विद्यार्थी घडवतोय, भारताचे नागरिक घडवत आहे. याच्यापेक्षा मोठी गोष्ट कुठली आहे? दिव्यांगाने कधीही स्वतःला कमी समजू नका. ज्या आईचा कोणी जन्म घेतला त्या आईला आपलं बाळ जर दिव्यांग म्हणून तिला लाज वाटत नसेल तर तुम्ही स्वतःला दिव्यांग का समजता? आपल्यामध्ये जे दिव्यांगत्व आहे ना ते सर्वात महत्त्वाचं अंग आहे. शासनाने तुम्हाला सर्व काही दिलंय पण तुम्ही मात्र ते स्वीकारायला तयार नाही. आज या संस्थेच्या माध्यमातून यांनी दिव्यांगांसाठी ते कार्य करण्याचा धाडस पुढे केले. किती दिव्यांग माणसं त्यांच्या सोबत आहेत. दिव्यांगांच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करत असणाऱ्या कितीतरी संघटना आहेत पण या संघटनांसोबत काम करत असताना दिव्यांगांच्या प्रत्येक पावलावर पाऊल टाकणारी माणसं बरीचशी कमी आहेत. आज दिव्यांगत्वाचा कार्यक्रम करत असताना ही संस्थेची जी वाटचाल आहे त्यांनी नुसतं काही आर्थिक धोरण समोर ठेवलेलं नाहीये. आज बघा जयपूर फूड सारखे दिव्यांगत्वाला चालवण्यासाठीचे कितीतरी कृत्रिम अवयव आहेत. मित्रांनो तुमच्या नावावर जर घरपट्टी असेल आणि तुम्ही दिव्यांग असाल तर तुम्हाला 50% घरपट्टी माफ आहे. आणि जो कोणी ग्रामसेवक जो कोणी अधिकारी तुम्हाला या तुमच्या अधिकारापासून जर वंचित ठेवत असेल आमच्याशी संपर्क करा डायरेक्ट. आज सरकारी नोकरीमध्ये दिव्यांगांना 4% आरक्षण आहे. प्रथम 3% होतं आता 4% आरक्षण आहे. 100 जागांच्या मागे 4 जागा. या 4 जागांवर कुठलाही व्यक्ती दुसरा नोकरी करू शकत नाही. आमचा दिव्यांग करू शकतो पण त्या दिव्यांगाने आपल्या शरीराकडे बघून घरात बसून जाणार नाही. जर तुम्ही कुठल्या क्षेत्रात पुढे जाऊ शकणार नाही पण शिक्षण क्षेत्र असं आहे या शिक्षण क्षेत्राच्या माध्यमातून तुम्ही पुढे जाऊ शकता हे नक्की. शिक्षणाची पाऊलवाट आपण पकडायची आहे. आज आम्ही जे उभे राहिलो अहो वयाच्या पहिल्या वर्षी मला अपंगत्व आलं. चुलीत पडल्यानंतर मी भाजलो. घरात कोणीच नव्हतं. मीही तुमच्यासारखा सामान्य होतो पण जेव्हा शाळेची पाऊलवाट सुरेश जाधव सर पकडली या पाऊलवाटेवर चालताना मी इतरांपेक्षा स्वतःला वेगळं समजलंच नाही. आणि तुम्ही समजू नका जशी मुलं खेळायची त्या पद्धतीने खेळत राहिलो. जसे विद्यार्थी डान्स करायचे माझ्या वर्गात त्या पद्धतीने डान्स करत राहिलो. जशी माझ्या वर्गातील मुलं गाणी म्हणायची त्या पद्धतीने गाणी म्हणत राहिलो. त्यांच्यापेक्षा तुम्ही भेटले नाही तर त्यांच्यापेक्षा तुम्ही वैशिष्ट्यपूर्ण आहात. आज प्रत्येक क्षेत्रामध्ये दिव्यांग जेव्हा पुढे जातो ना तेव्हा त्याचा नामोल्लेख वेगळ्या अर्थाने होतो. तुम्हाला माहिती क्रिकेटचा एवढा मोठा फेवर आहे पण दिव्यांगाची आपली इंडियन क्रिकेट टीम आहे हे किती जणांना माहिती आहे? आपण करा. आमच्या एका भाऊला फक्त माहिती आहे की इंडियन टीम ही दिव्यांगांची स्वतंत्र आहे. त्यांच्या स्वतंत्र स्पर्धा होतात. ह्या सगळ्या गोष्टी करत असताना तुमची आम्हाला सहानुभूती नको. आम्ही सरकारला नेहमी सांगतो तुमची आम्हाला सहानुभूती नको तो तर आमचा हक्कच आहे पण दिव्यांगांनी हक्काची जाणीव करत असताना आपलं कर्तव्य कधीही विसरू नका. मित्रांनो बोलण्यासारखं इतकं आहे की तुम्हाला कदाचित माहित असेल माझे जे दिव्यांग बांधलेले बसले ना समजून घ्या. शासनाने जाहीर केल्याप्रमाणे 2006 साली निर्गमित केलेला दिव्यांगांचा अधिनियम 2006 द्वारे आपल्याला इतके प्रचंड अधिकार दिलेले आहेत की त्या अधिकारामध्ये आपल्या अंगाला काय आपल्या केसालाही धक्का लावण्याची हिंमत कोणामध्ये नाही. या दिव्यांगांच्या अधिनियमाचा अभ्यास आपण केला पाहिजे. फक्त 3 डिसेंबर आलं आणि दिव्यांग दिनाच्या दिवशी कार्यक्रम केला आणि वर्षातून दुसरं काहीच केलं नाही तर दिव्यांगाकडे कोणी लक्ष देणार नाही. बघा रडल्याशिवाय सुद्धा स्वतःची आई बाळाला दूध पाजत नाही. आपल्या हक्कांची आपल्या कर्तव्याची जाणीव करत असताना तुम्हाला स्वतःला सिद्ध करावं लागेल.
हे सिद्ध करत असताना तुम्हाला शिक्षणाची पाऊलवाट चालवावी लागेल. शिक्षणाची पाऊलवाट चालत असताना तुमच्यामध्ये वेल कॉन्फिडन्स पाहिजे, आत्मविश्वास. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हणायचे की दोन पेहलवान हे आखाड्यामध्ये उतरले आणि एका पेहलवानाने जोरदार दंड ठोकला आणि या दंड थोपटल्यानंतर ज्या वेळेला तो दुसरा पेहलवान त्याच्या दंडाचा आवाज बघून जर घाबरला ना तर अर्धी कुस्ती तो तिथं थांबला. आत्मविश्वासासारखी दुसरी दैवी शक्ती नाही. शिक्षणासारखा तुमच्याकडे तलवार नाही, पेनासारखं तुमच्याकडे शस्त्र नाही आणि तुमच्या जिद्दीसारखी दुसरी दौलत नाही. म्हणून दिले मूळ दिव्यांग बांधवा जागा हो न्याय हक्कासाठी समतेचा धागा हो. कारण आपण आपल्यामध्ये जिद्द हीच खरी आपली दौलत आहे. जिद्दीच्या जोरावर कितीतरी माझे दिव्यांग बांधव प्रत्येक क्षेत्रात पुढे आणि हे क्षेत्र गाठत असताना शिक्षणाची आस काल धरायची विसरू नका. आपल्या दिव्यांगत्वाची लाज बाळगू नका. आपल्या हक्कांची जाणून ठेवत असताना आपल्या कर्तव्याला कधीही विसरू नका. कारण हे करत असताना आपल्याकडे कोणी जेव्हा 2 बोटं दाखवेल तेव्हा 3 बोटं त्यांच्याकडे राहतील, 1 बोट दाखवेल तेव्हा 4 बोटं त्यांच्याकडे राहतील. पण ते 1 बोट माझ्याकडे ते का करतात याची जाणीव आम्हाला झाली पाहिजे. आज दिव्यांगत्वाच्या जाधव सर विवाहाचा फार मोठा प्रश्न आहे. दिव्यांग माझ्या ज्या बहिणी आहेत, लग्न करत असताना संसारामध्ये जात असताना यांना प्रचंड अडचणी येतात. आपल्याला असं वाटतं स्टेजवर बोलताना खूप सोपं असतं ते, पण एक दिवस तुमचा हात तुमच्या कमरेला बांधून एक दिवस काढून बघा. एक दिवस कोणाची मदत न घेता एका हाताने अपंग असलेल्या व्यक्तीसारखे कपडे घालून बघा. इथून भिवंडीमध्ये बाजार हाट करून बघा आणि तोच मुलगा ज्या वेळेला लग्नाच्या घोड्यावर चढत असतो तेव्हा लग्नाच्या घोड्यावर चढत असताना या विवाह बंधनात अडकत असताना कितीतरी अनंत अडचणींना सामोरं जावं लागतं. ग्रुप मध्ये फोटो काढत असताना आपला हात कसा लपवावा, मी माझी काठी तिथे कशी घेऊन जाऊ, ही लाज जर तुमच्या मनामध्ये असेल ना तर तुम्ही खऱ्या अर्थाने जिद्द असणारे दिव्यांग नाही. अरे तुमचं जे दिव्यांगत्व आहे ना, जे अपंगत्व आहे हेच खरं दिव्यांगत्व आहे. त्याच्यावर मात करायची असते, मात. कितीतरी दिव्यांगत्व एक हात एक पाय नसताना सुद्धा समुद्र पार करणारे दिव्यांगत्व आपण इतिहासात पाहिले. आज ठाणे जिल्ह्यामध्ये सुद्धा विविध क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या दिव्यांगांच्या संस्थांमध्ये कितीतरी माणसं आहेत. पण काय होतं माहिती का, ज्या घरात जो मुलगा किंवा त्यांचा कोणी प्रतिनिधी ज्या वेळेला त्यांच्या पोटी जन्माला आलेल्या दिव्यांगत्वाला असं म्हणतो की तू बाजूला हो, तुला ते जमणार नाही, हे वाक्य जोपर्यंत ज्या घरात राहील तोपर्यंत ते दिव्यांगत्व व्यक्ती कधीच पुढे जाणार नाही. कधीच पुढे जाणार नाही. माणसं शाळेतल्या शिक्षकांना वर्गामध्ये असलेल्या विद्यार्थ्यांपैकी एखादा दिव्यांग मुलगा असला तर ते त्याला स्किप करतात. स्किप मोबाईलवर ऍड आल्यावर स्किप करतो बघा, तसे सांगतात हा बेटा तू लंगडीमध्ये ना तू सहभाग नको घेऊ, हा तू कबड्डीमध्ये ना बरोबर खेळू शकणार नाहीस, नको तू ते काम नको करू, तुला जमणार नाही. अरे त्यांच्यामध्ये आत्मविश्वास भरा आणि त्यांना सांगा तुम्हाला हे काम जमेलच. कारण ह्या जगामध्ये कुठलीही गोष्ट अशक्य नाही. सेल्फ कॉन्फिडन्स, शिक्षण, आत्मविश्वास, धैर्य, चिकाटी, जिद्द, मेहनत, संगणकीय शिक्षण आणि स्वतःची असलेली लाज जर आपण दूर केली तर नक्कीच मित्रांनो आपण आपल्या कुठल्याही कार्यामध्ये 100% पुढे जाणार आहोत. आज या ठिकाणी आल्यानंतर तुमच्या समोर एक गाणं गाण्याची माझी इच्छा आहे. ते गाणं मी तुमच्या समोर सादर करणार आहे. करावके ट्राय आहे का मित्र? जिंदगी प्यार लागली का करावके. मित्रांनो तुम्हाला सांगतो, तुम्हाला सांगायला सगळ्यांना अभिमान वाटतोय की माननीय बच्चू कडू साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, रवींद्र सोडे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना ठाणे जिल्ह्यामध्ये जवळजवळ शेकडोच्या संख्येने आज दिव्यांग कर्मचारी काम करत आहेत आणि आम्ही त्यांचे प्रतिनिधी करत आहोत. पण दिव्यांग कर्मचाऱ्यांना
कुठल्याही प्रकारे मानहानी होईल असं कृत्य कोणी करत नाही. बदलीमधून सूट आहे, सेवा करार सवलत आहे, आरक्षण आहे, सगळं काय. पण हे करत असताना आम्ही कर्मचारी आमच्या कर्तव्याला विसरता कामा नाही. स्टार्ट. जिंदगी प्यार का गीत है, इसे हर दिल को गाना पड़ेगा. जिंदगी प्यार का गीत है, इसे हर दिल को गाना पड़ेगा. जिंदगी गम का सागर भी है, बस ये उस पार जाना पड़ेगा. जिंदगीमध्ये खूप आपल्या अडचणी येतात, घाबरायचं नाही, रडायचं नाही, लढायचं. जिंदगी जीतना चल यहाँ पर, उसको सौगात उतनी मिलेगी. ला 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 हो, इसकी जितनी हो आजल जहाँ पर, उसको सौगात उतनी मिलेगी. मूल जीवन में है या मिले तो, कांटों पे पार जाना पड़ेगा. जिंदगी प्यार का गीत है, उसे इस पार जाना पड़ेगा. तुम्हाला वाटतं मी असं करू शकणार नाही नाही का? प्रत्येकाला वाटतं ही गोष्ट करू शकणार नाही. कॉन्फिडन्स कसा पाहिजे. है अगर दूर मंजिल तो क्या, रास्ता भी है मुश्किल तो क्या. ला 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 हो, जिंदगी है तो मंजिल तो क्या, रास्ता भी है मुश्किल तो क्या. रास्तारों भरी ना मिले तो, जिंदा दीपक जलाना पड़ेगा. जिंदगी प्यार का गीत है, इसे हर दिल से जाना पड़ेगा. असं वाटतं की आता दिव्यांग झाला तुम्ही काय करू, पण हे करत असताना घाबरायचं नाही. जो डर गया. जिंदगी एक पहेली भी है, सुख दुख की सहेली भी है. जिंदगी एक पहेली भी है, सुख दुख की सहेली भी है. जिंदगी एक वचन भी तो है, साथ सबका निभाना पड़ेगा. जिंदगी प्यार का गीत है, इसे हर दिल को गाना पड़ेगा.
नेत्र शिबिराचं आयोजन केलेलं आहे. तसेच आताच भाऊंनी सांगितलं की दिव्यांग बंधू भगिनी कुठेच कमी नसतात. ते बुद्धीने तसेच शरीराने एकदम चंचल असतात आणि दिव्यांगांनी असं कुठेच समजू नये की आम्ही कमी आहे. तसेच या ठिकाणी आमच्या मीनाक्षी फाउंडेशनमधनं ज्या महिला आताच रुजू झालेल्या आहेत कामावर, त्यांनी आम्हाला सांगितलं की अंबाडी ठिकाणी असा दिव्यांगांचा कार्यक्रम आहे, तर तुम्ही कुठेतरी आम्हाला सहकार्य करा. आम्ही कुठल्याही प्रकारचा वेळ न लावता त्यांनी सांगितलं त्या ठिकाणी ब्लँकेट वाटप करायचं आहे. तर आम्ही सांगितलं नक्कीच आम्ही हे काम करू, कारण आम्हाला अशी हिंदुहृदय बाळासाहेब ठाकरे यांची अशी शिकवण आहे की 80% समाजकारण आणि 20% राजकारण. त्यामुळे आम्ही समाजसेवेमध्ये कुठेही कमी पडणार नाही आणि त्या ठिकाणी सर्व दिव्यांग बांधवांना ग्रामपंचायतमध्ये 50% आता भाऊनी सांगितलं की 50% घरपट्टी पाणीपट्टी याची सवलत आहे. तसेच दिव्यांग बांधवांना ग्रामपंचायतमध्ये 3% आरक्षण सुद्धा आहे. म्हणजे इमारतीमध्ये कोणाला एखादा धंदा उभारण्याचा असेल तर दिव्यांग बांधवांसाठी तिथे जागेची उपलब्धता करून दिली पाहिजे ग्रामपंचायतीने. अजून भरपूर काही योजना आहेत आणि राज्य सरकार दिव्यांग बांधवांसाठी 12,000 उपलब्ध करून देतो आणि भारत सरकार 3,000 रुपये असे मिळून दिव्यांगांसाठी 15,000ची योजना सुद्धा आहे. जिल्हा परिषदमध्ये दिव्यांगांसाठी स्कूटी अशा अनेक योजना आहेत. ह्या योजनेचा नक्कीच सर्व लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा आणि जीवन ज्योत सामाजिक संस्था या संस्थेचे सुद्धा मी खरोखर आभार मानते की त्यांनी आज दिव्यांगांसाठी कुठेतरी असं का आपल्या हातून काहीतरी करावं म्हणून त्यांनी या ठिकाणी नेत्र शिबिर हे आयोजन केलेले आहे. त्यांचे सुद्धा मी मनापासून आभार मानते. जय हिंद, जय महाराष्ट्र. दादा चंद्रे आणि वैशालीताई चंद्रे यांना सांगितलं. त्यांनी तर 1 मिनिटाचाही विलंब न लावता त्यांनी सांगितलं की तुम्हाला काय पाहिजे. आम्ही त्यांच्याकडे ब्लँकेटची ऑफर केली आणि त्यांनी खरोखरच तुमच्यासाठी ब्लँकेट हे भेट म्हणून दिलेली आहे आणि मी म्हणेन की तुम्ही आवर्जून घ्यावी. आणि तसेच तुमचे दिव्यांग संस्थेचे अध्यक्ष दिनेश शिंगारे मामा खरोखर खूप धडपडत असतात की जेणेकरून आमच्या या दिव्यांग सदस्यांना कशाचाही कुठल्याही स्कीम चालणार, कशाचाही लाभ व्हावा यासाठी ते खूप धडपडत असतात. आणि खरोखर मी म्हणेन की तुम्हाला तुमच्या या दिव्यांग संस्थेला लाभलेला हा एक हिरा आहे आणि मी म्हणेन त्याच्यासाठी तुम्ही त्यांच्यासाठी म्हणजे दिनेश शिंगारे या मामासाठी तुमच्या हातून एक त्यांचा सत्कार व्हावा असं मला वाटतं आणि कुणीतरी ते करावं. दिनेश मामा शिंगारे यांचं खरोखर सत्कार सर तुम्ही करा. फाउंडेशनच्या आणि तसेच कडव सर यांचाही सर तुम्ही सत्कार करा. कडे तुम्ही ते नेत्र म्हणजे मोफत डोळे तपासणीचा हा शिबिर आयोजित केला आहे. बरोबर. आणि मगाशी त्या सर सुद्धा बोलले की आपण कधीही कुणाला कमी लेखू नये आणि बरोबरच मी म्हणेन की अपंग आणि असं असलेली माणसं कोण म्हणतं हुशार नसतात. मी म्हणेन की अतिशय हुशार असतात. मी म्हणेन आमच्यापेक्षा तुमचं डोकं जास्त चालतं. आणि बरोबरच मी सर्वांना इथे शुभेच्छा देते की असं सर्वांनी कार्यक्रम राबवत राहा आणि आम्हाला बोलवत राहा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. असं प्रत्येकाला विषय पडला काय संस्था स्थापन केली असेल तर या संस्था स्थापन करण्याचा आपला एकच उद्देश आहे फक्त दिव्यांगाचा सार्वजनिक विकास. कारण मला दिव्यांग बांधव आज समजा मी
मी सर्व्हिसला आहे, मी स्वतः कुठे फिरून मार्केट बघू शकतो किंवा दिनेश चिंगारे आहेत, त्यांना सर्व ठिकाणी फिरतात. पण माझे जे दिव्यांग घरी बसलेले आहेत त्यांना कोणत्याही शासकीय योजना किंवा काय आपल्या याच्यामध्ये काय चाललेले आहे याची कोणत्याही प्रकारची माहिती नसते. आणि जे दिव्यांगांना येणारा त्रास, शिक्षण घेत असताना आम्ही स्वतः शिक्षण घेत असताना आम्ही कसं शिक्षण घेतले, माझ्या बरोबर आहे सुधीर पाटील हे उत्कृष्ट भजन करतात. भजनाच्या याच्यावर त्यांनी आपल्या दोन्ही मुलांना चांगलं शिक्षण दिलेलं आहे. त्यानंतर विजय जाधव सर यांनी सुद्धा एका हातावर बघा दोन्ही पाय नसताना हातावर कपडे शिवले आणि कपडे शिवून त्याने आपल्या मुलाला पोलीस बनवलं आणि आपल्या संसाराची लढी व्यवस्थित पार पाडलेली. म्हणजे दिव्यांग मी लहानपणापासून दिव्य अपंग आहे, पण अपंग असताना लहान असताना माझी शाळेमध्ये काठी पण यायची काय, पण त्याच्यावर मात करून दिव्यांग असताना मी रोजचा जवळ टिकुलनेवाडी ते वडाळा हा प्रवास केलेला आहे रेल्वेचा आणि जिद्द सोडली नाही. का तर मला काहीतरी बनायचंय असं माझ्या प्रत्येक दिव्यांगाला वाटलं पाहिजे. का एखादा कार्य जर हातात घेतले तर त्यांनी ते सोडू नये, त्याला कोणतीही गरज लागो. ही जीवन जो दिव्यांग सामाजिक संस्था आहे ही आपल्याला केव्हाही तुम्ही नऊपैकी कोणालाही फोन करा, आम्ही त्याला योग्य ते मार्गदर्शन करू. ही संस्था फक्त दिव्यांगाचं विकास कसा होईल या दृष्टीनेच कार्य करणार आहे. या संस्थेमध्ये दुसरा कोणताही हेतू नाही, कोणतंही राजकारण नाही, फक्त दिव्यांगाचं हित जोडलं जाईल. आणि हे करत असताना आम्ही प्रत्येक ग्रामपंचायत सुद्धा फिरलेलो आहोत. ग्रामपंचायतमध्ये फिरत असताना आम्ही ग्रामपंचायत प्रत्येक 2 वर्ष मागील 2 वर्ष प्रत्येक पोलीस आम्ही पत्र दिले. प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये सरपंच, ग्रामसेवक, पण दिव्यांगाच्या कार्यक्रमात कोणीही उपस्थित राहिले नाही. या वर्षी आम्ही एकालाही पत्र दिलं नाही. आपलं दिव्यांगाचं कार्य आहे, दिव्यांगांनाच बोलवायचं. का ही एवढी आपल्या याच्यामध्ये अनावस्था काय हे जवळपास आपण किंवा त्याचे घरचे जवळपर्यंत त्या आपणाला पुढे जायला प्रोत्साहन देत नाही. जवळपास आपला दिव्यांग कधीही पुढे जाणार नाही आणि तो मागे बसत. आज सुद्धा माझे बरेचसे असेल तर ते पुढेच बोलायला तयार होत नाही. त्यांना वाटते आता काहीतरी बोलायला जवळ आपण बोलत नाही आपण पुढे जाणार नाहीये. म्हणून मी सर्वांना कळकळीची विनंती करतोय का आपल्या परिसरात जे दिव्यांग असतील, एकूण दिव्यांगाचे 21 प्रकार त्याच्यामध्ये जर असेल तर त्यांना दिव्यांगाचं जर उत्पन्न 1 लाखाच्या आत असेल तर त्यांना 1500 रुपये दरमहा शासनाकडून पेन्शन भेटते. त्यानंतर वीज मानव योजना आहे, ते फॉर्म भरल्यानंतर 25,000 रुपये मोफत मिळतात. गाडी मिळते, पण ते जे काही अटी आहेत ते आपल्याला पूर्तता करावी लागते आणि ते पूर्तता करण्यासाठी आपली संस्था कटिबद्ध राहणार आहे. एवढंच मला म्हणेन का जे कोणी संस्थे याच्यापासून राहिले असतील, ज्या काही शासनाच्या योजना घेण्याच्या बाकी राहिल्या त्यांनी आपल्या संस्थेशी संपर्क साधावा. आम्ही त्याला मिळवून देण्याचा काटोकाट प्रयत्न करू. थँक्यू. धन्यवाद. सर्व या संस्थेला मी स्पेशल मनापासून शुभेच्छा देतो. मी 2 गोष्टी यावर सांगतो की एखादी भेटवस्तू आपल्याला तेवढ्या भौतिक उपयोगी येईल. थंडीच्या दिवसामध्ये निश्चितच तुम्हाला जे प्रेमाने दिलेलं भेटवस्तू तुम्ही स्वीकारायचे किंवा एक दिवस आपल्याला कोणी अन्नदान दिलं ते एक दिवसापूर्ती होईल. पण माझं म्हणणं एवढंच आहे की संस्थेचं जे मुख्य उद्देश आहे की दिव्यांगाचा सर्वतोपरी विकास झाला पाहिजे. संतजी कडव सर यांच्या भाषणातून मी काही मुद्दे लक्षात ठेवले आणि त्यांच्या संस्थेची मुख्य धुरा काय, उद्देश काय, तो उद्देश तोच आहे की आपल्या दिव्यांगांचा सर्वांगीण विकास. या सर्वांगीण शब्दामध्ये सर्वंकषाचा अर्थ दडलेला आहे. मग तो तुमचा शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक सर्व दृष्टीने तुमचा विकास झाला पाहिजे. मग तो कसा झाला पाहिजे, त्यासाठी काय करायला लागेल या ठिकाणी आपल्याला त्याच्यासाठी विशेष अशी आखणी करावी लागेल. माझे मित्र दिनेश शिंगारे अतिशय चांगल्या प्रकारे ते पदाधिकारी शिक्षित आहेत आणि त्यांच्या पत्नी सुद्धा शिक्षित आहेत. त्यांच्या
मातोश्री या ठिकाणी उपस्थित आहे. अगदी चांगल्या घरातून त्या अध्यक्ष हे आपल्याला नेतृत्व मिळालेले आहे. मी पुन्हा सांगतो की आम्ही जरी आपण नसलो, दिनेश भाऊना बोललो, आम्ही जरी आपण नसलो तरी आम्ही तुमच्या जोडीला येऊन आमच्या परीने जे काही सगळ्यांना करता येईल. मी पैसे दिले ना, पण हे आवड आहे येऊ शिकण्याचा प्रयत्न करेल की आपल्याला आयुष्यभर होते. बस मला त्यासाठी आम्ही जर नियोजन करतोय, नियोजन असं करतोय की जे आपण बंधू भगिनी ज्यांचे वयामध्ये आहे नोकरीच्या घालण्याच्या मी सरकारी नोकरी टेम्पररी आहे, तर त्यासाठी त्यांनी तुमच्याकडे यादी द्यावी. त्यांचं शिक्षण, त्यांना आवडतं क्षेत्र हे सगळं द्यावं. पण ज्या अपंग बांधवांचं वय झालेलं आहे, त्यांची मुलं मोठी झालेली आहेत, तर अशा मंडळींनी त्यांच्या मुलांची शैक्षणिक पात्रता, त्यांची नावं, त्यांची यादी दिनेश भाऊकडे द्यावी. आणि त्या लेवलला आम्ही पुढे शासकीय लेवलला काय करता येईल का यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे, मनापासून प्रयत्न करणार आहे. तर तुम्ही या दृष्टीने सध्या राहून आपण एवढे उपस्थित आहे, एवढे नसून मला वाटतं आम्हाला सुद्धा खूप मला डोळ्यात पाणी आलं अक्षरशः तुमच्याकडे या काही गोष्टी बघून. आम्ही सर्व काही आहोत, आपण फार मोठं माणूस नाही आपण, पण आपल्याला माणूस जे आहे प्रयत्न करतो आपण करू की बरेचसे वरिष्ठ मंडळी आपल्याशी जोडलेले आहेत. आज सकाळी मी हा मेसेज वरिष्ठ करायला ठेवलेला आहे आणि आजची हा बोलणार आहे हे पण ठरवून आलेलं आहे की तुम्हाला मी सांगतो दिनेश भाऊचं आणि त्यांच्या संस्थेचं संतोषजी पाटील माझे मेवणे या ठिकाणी, ते सुद्धा अपंग आहे, ताई आहे, त्या सुद्धा सर्व तुम्ही तिकडनं तिकडे माझे नातेवाईक आहात. आणि तुमच्यासाठी जर काही मी स्वतः काय करणार नाही, पण माझ्या मनामध्ये फार इच्छा आहे की आपल्याला काहीतरी असं शाश्वत सहकार्य झालं पाहिजे की ज्यातून आपल्या परिवाराला एक शाश्वत आधार भेटला पाहिजे. तर त्यासाठी आम्हाला सरकारी पायऱ्या जरी झेलवाव्या लागल्या तरी आम्ही झेलण्याची तयारी आहे. फक्त आता आपल्याकडून हे कार्यक्रम, या कार्यक्रमाच्या दरम्यान मला समजलं की येत्या 3 वर्षामध्ये या संस्थेने कशा प्रकारे कार्य केलं आहे. तर या संस्थेला अधिकारातून जे काही प्रमाणपत्र असतात त्यामध्ये संस्था वेगवेगळ्या प्रकारचे नोंदणीकृत असतात. त्यामध्ये अपंगांची ही संस्था असते त्याला विशिष्ट प्रमाणपत्र असते, त्यावर पण आम्ही काम करणार आहे की ते प्रमाणपत्र मिळाल्यानंतर आपल्याला भरघोस असं कार्य करता येईल. सतत नोकरी नसेल पण नोकरी ही पहिलं प्राधान्य नोकरीला द्यावं. त्यानंतर जर सरकारी याच्यामध्ये काही ठिकाणी स्टॉल असतात, सरकारी रेल्वे स्टेशन किंवा वेगवेगळ्या ठिकाणी शहराच्या भागामध्ये, त्याच्यावर पण आमचा विचार झालेला आहे की आपल्या अपंग बंधू भगिनींना जिथे शक्य होईल त्या ठिकाणी ते स्टॉल कसे आपल्याला करता येतील त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. तर मी जास्त काही भाषण न करता या ठिकाणी मी प्रथमतः या जीवनज्योत दिव्यांग सामाजिक संस्थेला मी आभार व्यक्त करतो की त्यांनी, मी फार मोठा माणूस नाही, जास्त वयाचा पण नाही, माझ्यावरून वयोवृद्ध तपोवृद्ध अनुभवी व्यक्त करतो या ठिकाणी बसलेला आहे, तरी सुद्धा मला तुम्ही जो मान दिला त्याबद्दल मी सर्वांचा ऋणी आहे. आणि मला मी सांगतो, मला अध्यक्ष वगैरे नका बनवू, मला साधा सदस्य बनवा, मी तुमचा सदस्य व्हायला तयार आहे. बरोबर सर, मी अध्यक्षांना बोललो, मला फक्त साधा सामान्य कार्यकर्ता तुमचा बनवा मला, आणि मला आपला करून घ्या, मी आपलाच आहे, म्हणजे मला हक्काने बोलवा, मी येणार आणि आपल्या ठिकाणी माझं काही सत्कार केला पाहिजे असं काही झालं नाही. आम्ही भरपूर सत्कार घेतले या गावापासून राष्ट्रीय लेवलपर्यंत भरपूर घेतले. माझी इंडियन आर्मीमध्ये स्वतः यायला ओळख नव्हती, इंडियन आर्मीमध्ये ऑफिसर म्हणून ट्रेनिंग कंप्लीट झाले. मी पहिल्यांदा लेफ्टनंट होतो, त्यानंतर आता कॅप्टनची पदवी झाली. 6 मार्च प्रमाणे एनसीसी विविध अशा उपक्रमामध्ये सहभाग घेतो आणि कॉलेजला प्रोफेसर म्हणून आहे. एक छोटीशी आमची या ठिकाणी श्री बालाजी इंग्लिश मिडियम स्कूल ही दुसरी शाळा आहे. पहिली शाळा ही गरीब लोकांसाठी मोफत शाळा प्रोग्राममध्ये चालू केली 2002ला, ही पण या फाउंडेशन तयार केली की आपल्या ज्ञानाचा काहीतरी उपयोग गोरगरिबाला झाला पाहिजे. आणि त्यानंतर इंग्रजी मीडियम तरी आहे, 11 वर्षात आम्ही पैसे नाही कमवले, तुम्हाला सत्य सांगतो, पैसे कमवण्यासाठी केलीच नाही शाळा, गेलेली आहे. फक्त आम्ही पती पत्नी आणि आमचे सहकारी सगळे राहतात, आमचे चौघे परिवार, आमचे आदरणीय हरिभद्रपरायण गोविंद महाराज चौरे आणि त्यांचा संपूर्ण परिवार, ते आमच्या पाठीशी उभे आहेत. त्यांचे एक आमचे सदस्य किंवा आमचे मित्र रवींद्रजी चौरे, ते सुद्धा आपले सभासद आहेत, पाठीमागे आहेत, हात वरती करायला. रवींद्रजी चौरे
आणि त्यांनी सुद्धा आम्हाला खूप आधार दिला, म्हणून मी त्या जवळ या ठिकाणी आपल्याशी संपर्क करू शकलो. आता मला इथून जाऊन आपलाच विषय ठेवण्यासाठी या अधिकाऱ्यांनी बोलवलेलं आहे निवडणुकीला, त्या ठिकाणी हा विषय मी घेऊन जाणार. ठीक आहे, आम्ही जेवढं होईल तेवढं आम्ही प्रयत्न करणार आहोत. तर त्यासाठी आपला आशीर्वाद असावा. आणि बघा, कुठल्याही गोष्टीला वेळविषयी लागतो. मी आज बोललो आणि उद्या लगेच तुम्हाला चांगलं नोकरी लागली असं होणार नाही. त्यासाठी तुम्हाला थोडी मनाची तयारी ठेवावं लागेल. आणि मी या ठिकाणी या दैवतांसमोर तुम्ही माझे दैवत आहात, त्याच्यात एक पण वाक्य चुकीचं नाही आणि अतिशयोक्ती पण नाही. पण आम्ही आमच्या आयुष्यामध्ये फक्त सेवा हा व्रत घेतलेला आहे. जिथे जवळ तिथे आम्हाला सेवा दिसते आणि तो व्रत आम्ही आयुष्यभरामध्ये जर थोडंफार काय करू शकतो तर आमचं आयुष्य सफल झालं असं मी समजतो. आणि मी आपली रजा घेतो. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद सर. या ठिकाणी जीवनज्योत दिव्यांग सामाजिक संस्था 2022 मध्ये स्थापन करण्यात आली. तो दिवस होता 5 डिसेंबर. आणि 5 डिसेंबर जर म्हटलं तर तो एक जागतिक मृदा दिन. जी माती विना काहीच नाही. कारण आज आपण जे जगतो ते अन्नामुळे, आणि अन्नाची निर्मिती होते मातीमधून. आणि त्या मृदा दिनानिमित्त आपण या संस्थेचं स्थापन करताय, ही आपल्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे. आणि अशाच प्रकारे या मातीमध्ये लावलेली बी 3 वर्षाने रोपट्यात निर्माण झालेली आहे. आणि येणाऱ्या काही वर्षामध्ये याचा वटवृक्ष होणार आणि सर्व दिव्यांगाच्या सावलीमध्ये त्यांचं निशाण फडकवणार, यामध्ये 3 मात्र शंका नाही. मी या संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं